कुठल्या जन्माचे भोग मला भोगायला लावतोयस? अजून किती वेळ परीक्षा बघणार आहेस? देऊन तुझं काय वाईट केलं होतं? तिलाच असा त्रास का? जोपर्यंत देऊ बरी झाल्याचं मला कळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, हॉस्पिटलमध्येही जाणार नाही. आणि जाऊ तरी कशी? देऊला अशा अवस्थेत पाहायची हिम्मतच होत नाही. तिला लवकर बरी कर, कृपा कर माझ्यावर. तिला जो त्रास द्यायचा आहे तो मला दे, पण तिच्या वाट्याला असं दुःख नको देऊस. माझ्या पोरीचं आयुष्य माझ्या पदरात घाल. तिला बरी कर, लवकर बरी कर. ती बरी होईपर्यंत मी इथेच बसून राहीन तुझ्या समोर, अन्नाचा कणही नाही घेणार. देव, 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 गुड न्यूज, पेशंटचा बीपी आता नॉर्मल होत आहे. दैवी चमत्कारच म्हणायचा. इट्स अ मिरॅकल. इतक्या ट्रीटमेंट करूनही काहीच डेव्हलपमेंट नव्हती आणि आज अचानक पेशंटचं बीपी नॉर्मल होत आहे. हार्टबीट्सही अंडर कंट्रोल आहे. आमच्या नॉर्मल ट्रीटमेंट त्यांच्यावर चालू आहे. त्या लवकरच रिकवर होतील. नाउ शी इज आउट ऑफ डेंजर. साक्षी, तू आलीस? अगं मी इतकी वाट बघत होते तुझी. तू हॉस्पिटलला जाऊन आलीस का? कशी आहे देऊ? आई, अगं पोलीस स्टेशनमध्येच मला खूप उशीर झाला, हॉस्पिटलमध्ये नाही जाता आलं. काका आहे ना तिथे? फोन केला होतास काकाला? अगं मी बरेच वेळा फोन केला पण लागलाच नाही त्याचा फोन. मला तर काही सुचत नाहीये ग. खूप काळजी वाटते सकाळपासून. देऊ सारखी हाक मारते असं भास होतोय. असा भास का होतोय मला? आई, आई तुला जर असा भास होत असेल तर देऊ नक्की शुद्धीवर आली असेल असं नाही वाटत तुला? आपण दोघे हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून येऊ. चल. नाही नाही, देऊ शुद्धीवर आल्याचं कळत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार आणि देवाला साकड घालत राहणार. ठीक आहे, तू बस. मी जाऊन हॉस्पिटलमध्ये बघून येते आणि तुला फोन करून कळवते.
विक्रम, कुठे आहेस तू? तू लवकर इकडे निघून ये. अरे देऊ शुद्धीवर आले. डॉक्टर म्हणतात की ती आता नॉर्मल होईल म्हणून. डॉक्टरांनी काही रुटीन ट्रीटमेंट सुरू केलेत. तू लवकर इकडे निघून ये, आम्ही वाट बघतोय तुझी. डॉक्टरांनी सांगितलं की सर्व धोका आता टळलेला आहे. हॅलो हॅलो खंडू. हो ताईसाहेब, मी खंडूच बोलतोय. खंडू, अरे पटकन साईमाना फोन दे. खंडू, आपल्या देवयानी ताई बऱ्या झाल्या. तू लवकर साईमाना फोन दे ना. बोलतो ताईसाहेब. साईमा, साईमा, ताईसाहेबांना फोन आहे. ताईसाहेब, तुम्ही आज खूप आनंदाची बातमी सांगितली. आता मी जातो देवासमोर दिवाबत्ती लावतो. देवाने आपल्या सर्वांचं ऐकलं. बाकी खंडू, हां, कुणाचा फोन आहे? ताईसाहेब पंजाब फोन. बोला प्रियदर्शनी. साईमा, देवानी आपली प्रार्थना ऐकली. आपली देवयानी शुद्धीवर आली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय की शी इज आउट ऑफ डेंजर. आता काळजी करण्याचं कारण नाही. आपली देवयानी आता लवकर बरी होईल. साईमा, काय सांगताय तुम्ही? खरंच खूप आनंदाची बातमी आहे प्रियदर्शनी. देवयानीला शुद्ध आली ना, आता सगळं व्यवस्थित होईल. जी साईमा, आता सगळं व्यवस्थित होईल. साईमा, तुम्ही लवकर इकडे या ना. लवकर या. हो, आम्ही ताबडतोब निघतो इथून. जी. कधी एकदा देवयानीशी बोलतोय असं झालंय आम्हाला. आम्ही लगेच येतो. खंडू, सगळ्यांना खुशखबरी कळवा. रणवीर, देवयानीला शुद्ध आली. हो, ऐकलं आम्ही. आणि नाहीतरी कुठून तरी कळलंच असतं आम्हाला. एवढा या देवयानी प्रकरणाचा गाजावाजा झाला. तुम्हाला काहीच आनंद झाला नाही का? ज्या गोष्टीशी आमचा संबंध नाही तिचा आनंद का व्हावा? तुम्ही करा आनंद साजरा. आम्ही करणारच आहोत, पण त्या आनंदात तुम्ही सहभागी झाला असतात तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं. जाऊ द्या, कुणाला समजावतोय आम्ही. देवयानीचं शुद्धीवर येणं आमच्यासाठी चांगली बातमी नाही. ती शुद्धीवर आली म्हणजे आता या घरातही येणार. आणि साईमाने तिला स्वीकारलंय म्हटल्यावर तिचाच हुकूम या घरात चालणार. साईमाना एवढा आनंद आत्ताच झालाय तर पुढे पुढे काय होईल? ही चांगली बातमी नाही. पण हे घडलं कसं? तर मरायला टेकली होती ना, मग अशी एकदम शुद्धीवर कशी काय आली? देऊ, देऊ लवकर बरी हो आणि घरी ये. देऊ,
चल ना ग पटकन. तू तुझ्या बर्थडेची पार्टी देणार आहेस ना मला? लक्षात आहे ना आपल्याला केक खायचा आहे. देव, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. आराम करतो, पण बाहेर थांबूया, तिला झोपू देत. प्रिया वहिनी, अगं साक्षी, अगदी वेळेवर आली आहेस तू. देवयानी शुद्धीवर आली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं शी इज आउट ऑफ डेंजर ना. साक्षी प्लीज, नाही म्हणजे आत्ता लगेच आत नको जाऊस, कारण तुझे काका काकू आहेत आणि डॉक्टरांनी रिक्वेस्ट केली आहे की सगळ्यांनी एकदम गर्दी नाही करायची, नंतर भेट झाला तिला. प्रिया वहिनी, खरंच देव आत्तापर्यंत शुद्धीवर येत नव्हती म्हणून आपण सगळे किती किती काळजीत होतो. देवाकडे प्रार्थना केली आपण सगळ्यांनी आणि आता देव बरी झाली. आता कसलंच टेन्शन नाही. खरंच खरंच साक्षी, देवानी प्रार्थना ऐकली आपली, देव बरी झाली. पण साक्षी, आमच्या मनावर अजून एक ओझं आहे का? तू देवयानीच्या अपघाताची जी चौकशी करत होतीस, तपास करत होतीस, त्याचं काय निष्पन्न झालं का? प्रिया वहिनी, तुम्हाला आता काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. माझा तपास जवळजवळ पूर्ण होत आलाय आणि सुदैवाने या अपघातामागे रणवीर राजे नाहीत. तू खरं सांगतेस ना आम्हाला? हो. पण मग हा अपघात होता की? नाही प्रिया वहिनी, हा अपघात नव्हता, हा घातपातच होता. फक्त त्यामागे रणवीर राजे नव्हते. ड्रायव्हरने जी आम्हाला कबुली दिली त्यात त्यांनी नताशाचं नाव सांगितलं. नताशा? कुठे आहे नताशा? तिचा शोध चालू आहे. नताशा? खरंच आम्ही उगीच रणवीर राजेंवर संशय घेतला. सांगत होते ते आम्हाला, पण साक्षी विश्वास बसत नाहीये का ही नताशा इतकी पाताळ यंत्री असू शकेल? मी सुद्धा रणवीर राजेंवर उगाच संशय घेतला. त्यांना नको नको ते बोलले, पण या अपघातामागे रणवीर राजे नाहीत हे खरंच खूप चांगलं झालं. साक्षी, आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. देवयानी मृत्यूच्या दारातनं परत आली आहे आणि तिच्या अपघाताशी रणवीर राजेंचा काहीही संबंध नाही हे ऐकून खरंच आमच्या मनावरचं ओझं उतरलंय. काकू, देव येते हळूहळू शुद्धीवर. तुम्ही भेटून या हवं तर. देव, 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 किती घाबरवलंस का? आराम करा. आता बघ, सगळं छान होणार आहे. देवयानी, खूप केलंस का तू आमच्यासाठी, पण देवाने आमचं ऐकलं.
तुझी माफी मागायची संधी दिली. तुझं काही वाईट झालं असतं ना तर आम्ही स्वतःला कधीही माफ केलं नसतं. देवयानी लवकर बरी हो. राज शिर्के घराणं आपल्या कुलवधूची वाट पाहते. तुला लवकर घरी यायचं आता. लवकर बरी हो. लवकर बरी हो. देव कुलवधू साक्षी, देवयानी विक्रम, देव शुद्धीवर आली आहे. कशी आहे ती? डॉक्टरांनी सांगितलंय की आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. चला, परमेश्वराने आमची एक तरी गोष्ट ऐकली. आमचं प्रेम त्याने आम्हाला परत मिळवून दिलं. आणि आमचं बाळ कसं आहे? देवाची कृपा म्हणायला हरकत नाही विक्रम. बाळ अगदी सुखरूप आहे. खरंय विक्रम भाऊजी, आता तुम्हाला कसलीच चिंता नाही. जिंकलात. आज तुम्ही दोघं दैवाशी ही लढाई सुद्धा जिंकलात. आणि विक्रम भाऊजी, देवयानीच्या या अपघातात रणवीरराजेंचा हात नाही. ते निर्दोष आहेत. मग कोणाचा हात होता? नताशा. नताशा? हो, या अपघातामागे नताशाचाच हात आहे. टेम्पोच्या ड्रायव्हरने आम्हाला सगळी माहिती दिली. साईमा आणि देऊला मारण्याचा तिचा कट होता. पण विक्रम, नताशाचं आता काय करायचं ते तू आमच्यावर सोड. विक्रम, डॉक्टर, कशी आता देवयानी? चमत्कारच घडला म्हणायचा. आता त्यांची तब्येत हळूहळू सुधारते. आम्ही त्यांना लवकरच डिस्चार्ज देऊ. थँक्स डॉक्टर. येतो. थँक्स देवयानी. थँक्यू. आम्हाला खात्री होती की तू आम्हाला एकट्याला सोडून कधीच जाणार नाहीस. आपलं प्रेम इतकं कमजोर कधीच नव्हतं की अशी अर्ध्यावर आमची साथ सोडून तू निघून जाशील. पण तरी सुद्धा तू आम्हाला त्रास दिलास. खूप छळलास आम्हाला. काही काळासाठी का होईना, पण तू एकटं फाटलास आम्हाला. पण त्या विघ्नहर्त्याने आमची प्रार्थना ऐकली आणि तुझ्यावरचं हे मोठं संकट टाळलं. पण आता नाही. आता यापुढे आपल्यावर, तुझ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. आम्ही येऊ देणार नाही. प्रत्येक क्षणाला तुझी सावली बनून आम्ही तुझ्यासोबत राहू. तुझ्यावर कुठलंही संकट येण्याच्या आधी त्याला आमच्याशी सामना करायला लागेल. यापुढे नाही. आणि तुला माहितीये, तुझ्या पोटात आपलं बाळ आहे. आपलं बाळ. आणि तेही सुखरूप आहे. देवयानी, हा आपल्या बाळाचा पायगुण आहे की तुला तुझं आयुष्य परत मिळालं. आता यापुढे आपण तिघही सुखाने आपलं आयुष्य जगूया.